नमस्कार मंडळी, आपण आज बनवणार आहेत म्हशीच्या दुधाचा खरवस. तर खरवस बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ते दूध, कच्चं दूध म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीचं दूध आहे हे. आणि हे 1 लिटर दूध जवळपास 260 रुपये, 265, 220, 240 अशा रेटनुसार भेटतं. आणि ह्या दुधापासून आपण आज खरवस बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य दूध, 2 डबे, कुकरमध्ये थोडं पाणी आणि हे आपलं रेग्युलरमधलं दूध. तर 1 लिटर दूधमध्ये फक्त हे 2 कपच दूध टाकायचं आहे रेग्युलरमधलं, ते काय जास्त यूज नाही करायचं. आणि याच्यात साखर टाकायचं. साखर टाकल्यामुळे याला जरा गोडी येणार आहे. आणि हे व्यवस्थित असं बनवून ठेवल्याच्यानंतर दोन्ही समान प्रमाणात अर्ध्या डब्यात ठेवायचं आणि डबे कुकरमध्ये ठेवून कुकरला 2 शिट्ट्या द्यायच्या. डबा लावला हा दुसरा. तर आपण अशा प्रकारे हा 2 डबे आतमध्ये ठेवलेले आणि कुकर लावलेला व्यवस्थित. आणि याच्या 2 शिट्ट्या येईपर्यंत, 3 शिट्ट्या येईपर्यंत त्याला व्यवस्थित ठेवून द्यायचं. नंतर उतरून झाल्याच्या नंतर थंड पाण्यात ठेवायचं. असं 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर थंड पाण्यात ठेवून त्याचा पूर्ण एअर जाऊ द्यायचा पूर्ण. आणि थंड पाण्यात असं थोडा वेळ त्याला थंड पाण्यात ठेवून द्यायचं. तर फायनली आपला खरवस तयार झालेला आहे. आपण आता त्याचे मस्तपैकी काप पाडूया. आणि शिव इथं आहेच, तोंडवर करून खाण्यासाठी तयारच. हाय दोस्तों, हाय गाइस. हम अभी केक मना खरवस केक नहीं, खरवस मना रहे। मैंने छुड़वा लिया था और वो आपसे चला. सॉरी दोस्तों. आणि आता आमचा खरवस तयार झालेला आहे. हाँ, आणि खरवस खायला कोण कोण तयार आहे? दोन खरवस आणि मित्रांनो, बनवले. हा तुम्ही बाहेर घेणाऱ्या खरवसपेक्षा स्वस्त तर पडतं, पण तुमच्या आरोग्यासाठी पण चांगला आहे. मुलांच्या 2 वर्षापासून ते पुढे किती पण वर्षापर्यंतच्या मुलांना खाऊ घालू शकता. आणि अशा प्रकारे बघा, 1 नंबरचे काप पडलेले या गरीब लोकांना. दोन खरबूज बनवले. खरबूज नाही, खरवस. तर अशा प्रकारचे असे एक मस्त काप पडलेले बघा, 1 नंबर. तर आता मी चव बघतो तुम्हाला.